घाबरली बघितली बोला तिकडे अनेक वर्षाचा इतिहास असलेल्या या पंढरपूर शहराला कधी एकदाचं मी भेट देते असं मला झालंय। जुनी जुनी मंदिरे, वास्तू, मठ, घाट जास्तीत जास्त पाहायचा विचार मी करू लागले। लहानपणी आजोबाच्या खांद्यावर बसून पाहिलेले हे पंढरपूर मला धुरसर आठवत होते, पण आता मला कलेच्या दृष्टिकोनातून नवीन असे पंढरपूर अनुभवायचे होते। तर आम्ही पंढरपूरला आता पोहोचलेलो आहे आणि इकडे आम्हाला रूम मिळालेला आहे, एवढा खास नाही, हॉल मिळाला आहे। जर तुम्ही पंढरपूरमध्ये येणार असाल तर आधीच रूमचं बुकिंग। पंढरपूरला पोहोचताच क्षणी पंढरपूरला सगळेजण एकमेकांना माऊली माऊली या शब्दाने बोलवत, असं बोलायला सुरुवात केल्यावरच किती प्रसन्न वाटायला लागला ना हा माऊली शब्द। तू तर बोल। आम्ही आता माथाडी कामगार आम्ही आंघोळ करायला चाललोय आता चंद्रभागेच्या तीरी। ही कोण आहे? पंढरपूरमध्ये जर तुम्ही आलात तर नक्की या चंद्रभागेमध्ये स्नान करा, आंघोळ करा आणि असं म्हणतात खूप पुण्य मिळते। इथल्या मंदिरांचं स्थापत्य खरंच खूप सुंदर आहे। सर्व बाजूनी सेम अशा मूर्त्या त्यांनी कोरल्यात आणि कलेची मूलतत्व त्यांना माहीत नसूनही एवढं सुंदर त्यांनी कलाकृती मंदिरांवर केले। खरंच त्या काळातले कलाकार आत्ता होणे शक्यच नाही। जेव्हा नवती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, चंद्रभागे तटी धन्य ती पंढरी गोमटी, ये ग विठाबाई माझे पंढरीची आई, भीमा चंद्रभागा तुझ्या चरणाशी गंगा। अशा अनेक ओव्या चंद्रभागा नदीवर लिहिलेल्या आहेत। पंढरपूरमध्ये जे कोणी पण जाते, मग तो वारकरी असो व इतर कोणीही असो, तो चंद्रभागेमध्ये स्नान केल्याशिवाय पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शनच घेत नाही। तर असेच या चंद्रभागेमध्ये आंघोळ करण्यासाठी आता आम्ही चाललो आहे। या चंद्रभागेचं दर्शन घेतल्यानंतरच पांडुरंगाचं दर्शन घेणार। जगी प्रकटला जो जगदेशी, आला पुंडलिकाच्या भेटी। पुंडलिका भेटी परब्रह्म आले का, ही स्टोरी तुम्हाला तर माहितीच असेल। आणि पुंडलिकाचं किती महत्त्व आहे, म्हणजे विठ्ठलाच्या नावाच्या आधी पुंडलिकाचं नाव घेतलं जातं आणि हे पुंडलिकाचं मंदिर आहे, तिथे आपण जाणारच आहोत नंतर। तर आता पहिला चंद्रभागेत जाऊया। चंद्रभागे स्थान तुकामाने हेची दान। जगद्गुरू तुकाराम महाराज पांडुरंगाकडे मागणं करतात की मला चंद्रभागेमध्ये स्नान करायचे आहे। तर माऊली जगद्गुरू तुकाराम महाराज असं मागणं करतात, तर आपणही असंच देवाकडे मागणं करून या चंद्रभागेमध्ये नक्की स्नान केलं पाहिजे आणि हा अनुभव नक्कीच घेतला पाहिजे। सर्व पाप चंद्रभागा आपल्या पोटात घेते। या नदीला हे वरदान कोणी दिले असेल, तर प्रत्यक्ष भीमाशंकराच्या घामापासून या नदीची उत्पत्ती झाली आहे आणि अकराळ विक्राळ रूप असलेल्या या नदीला भगवान शंकराने सांगितले की तू पंढरपूरला जाताना चंद्राच्या आकाराने वळायचं आणि शांततेमध्ये सर्व भक्तांची पापे धुत नंतरच दक्षिणेकडे प्रवास करण्यास भीमाशंकर यांनी सांगितले। मस्त चंद्रभागा नदीमध्ये डुबकी मारून आंघोळ बिंघोळ करून आम्ही आली, मजा आली। त्या नदीतून परत काय काय मला असं भेटलं होतं। सगळ्यात पहिला माझ्या पायाला विठ्ठलाचा पाय लागले, तर मग ते उचलले मी, बघितलं तर विठ्ठलाचे पाय होते। आणि त्याच्यानंतर आम्ही डुबकी मारली जरा, म्हणजे सांगू नाही शकत की इथे पवित्र आहे की नाही ते नाही सांगू शकत, पण एक मनाला असं प्रसन्नता आली की बाबा रोज घरी आंघोळ करतो किंवा रिसॉर्टला आपण जे डुबकी मारतो, मजा करतो, हे काहीतरी वेगळं होतं। एवढा थंड पाणी असून पण असं
वाटलं नाही काय. खूप असा एक डुबकी नाही म्हणू शकत, पण खूप सांगू नाही शकत, पण चांगलं वाटलं. एकच देव एकच नाव, पण त्याच्या दारात आपल्याला कितीतरी आनंदाचे रंग दिसत आहेत. आनंदाचा रंग, शांतीचा रंग, समृद्धीचा रंग आणि एक म्हणजे तो भक्तीचा रंग. आणि त्या भक्तीच्या रंगात आपल्याला सामावून घेणारा म्हणजे तो आपला पांडुरंग. तुमचं गाव कोणतं, तुमचा रंग कोणता, तुमचं काम कोणतं आणि तुमची जात कोणती, हे काहीच महत्त्वाचं नसतं त्याच्या चरणी. त्याला फक्त हवी असते ती प्रामाणिक भक्ती. आणि ती भक्ती जर आपल्याला जमली तर तो आपल्याला देतो ती शक्ती आणि युक्ती. पण माऊली, या विठ्ठलाला भावणारी ही भक्ती मिळवायची कशी? तर संतांनी सांगितलंय एकदम सोपं आहे, ते म्हणजे नामस्मरणामधून. फक्त नामस्मरण केलं तर भगवंत आपल्याला कुठेही प्राप्त होतं. तर चला तर माऊली, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या नामजपातून आपण या रांगेमधले त्याची प्रतीक्षा लवकरात लवकर संपवण्याची वाट पाहत आहोत. चार तास दर्शनाला आणि आम्ही खूप दमलो आणि खूप भूक लागली आणि पायाला पण सगळ्यांचे दगड टोचले. सगळे पावले आणि इकडे आले. 20 रुपयामध्ये झुणका एक नंबर. 60 रुपये 20 रुपये. तर तुम्ही जर नाही 20 रुपये फक्त आणि तुम्ही इकडे याल तर नक्की ट्राय करा झुणका भाकर. खूप छान मिळते, मी दाखवते. झुणका भाकर कशी लागते का? किती तास लागले दर्शनाला? म्हणजे सीझन नाही तरी पण 4 तास लागलेले आहेत. आणि पायाला दगड लगत. आम्ही चंद्रभागेच्या नदीमधून इकडे खूप साऱ्या होड्या जातात. या तीरावरून त्या तीरावर जाणार आहेत. जनाबाईचा संसार पाहण्यासाठी इस्कॉन टेम्पलला. तर बघूया हा पण अनुभव घेऊन. आणि चला चला लोक बसा. वरून मामा 4 लोक बसा का बघा. बरं बसा बसा बसा. हे कसं वाटते तुला? भोडीत बसलाय तू? लय भारी वाटून राहिलो. जगी प्रकटला जो जगदेशी, आला पुंडलिकाच्या भेटी. पाहून सेवा खरी, पाहून सेवा खरी, थांबला हरी तो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. नामदेव नामात रंगला, संत तुका कीर्तनी. चॅनल थांबव म्हणत नव्हतं. नाही दुसरी वडी इस्कॉन टेम्पल आहे. इस्कॉन प्रभुपाद घाट.
पांडुरंग पहिले विटेवर उभा राहत होते. आपण जेवल्यानंतर झोपतो तसे जनाबाईला मदत करायला देव जायचे. दळणदळा पहिले गिरणी नव्हत्या, दळण नव्हतं आपल्याला, जात्याने दळायचे. मग त्या रुक्मिणीला दळायला पांडुरंग जायचे. मग तिथं त्यांचा हार राहिला होता एकदा. तो हार बामणाने बघितला, म्हणला जनाबाई संघ ते काय म्हणले, त्यांचे काहीतरी चालू म्हणून रुक्मिणीला सांगितले. त्या बडवी लोक आहेत का त्या पुजाऱ्यांनी त्याच्याने. मग त्या रुक्मिणीला राग आला, त्याला जनाईला रुक्मिणीला, म्हणून ती दिंडरवनात रुसून बसली. पुन्हा नंतर पुन्हा काय केलं, जनाबाईंची समधी भक्ती बघितली की जनाबाई गौऱ्या बिवऱ्या थापत होती. ते काना लागले का विठ्ठल विठ्ठल बोलत होती. स्वयंपाकाचं केला का विठ्ठल बनवून त्याचे दगडाचे समजा संसार आहे जनाबाईचा मंदिर तिथं. त्याच्यामुळे तरी सुद्धा रुक्मिणी आली. पण पांडुरंग म्हणले जर म्हणजे तुम्ही दोन्ही बी तिथं तटवा. तिला तिकडं वाडा बांधून दिला, त्यांना इकडं त्यांच्या समोर तिथं बसवले. असं झालेलं आहे. आणि ही पुंडलिकाला भेटायला पांडुरंग कर्नाटकात आलेत लाकडाची नाव तयार करून. आणि रुक्मिणीनं काय केले, दगडाची नाव तिथनं दिंडरवनातनं तिथं आणली. 45 किलो नाव आहे दगडाची. सकाळ संध्याकाळ सोडते आरती टायमाला पुंडलिकाच्या मंदिरात असते. आले आम्ही नोट टाकली का तरंगते दगडाची. हा पण आता नाही येते, आता तेवढं नसते ती. सकाळ संध्याकाळ पूजा असते. पहिला कशी द्यायच्या हातात, हा, थोडा आता ते- पैशाची नोट टाका, थोडा तरंगायची ती. आता नाही दाखवत तसं आता वारीच्या कसं झालंय, लय जण झालेत. त्यात काय होते, बारकी लेकराची मोबाईल आहे त्यामुळे ते काय होते, पायावर पडली केली, पायाला लागलं किंवा ती फुटली असं म्हणजे काय करणार हा. म्हणून दाखवत नाही आता का? तसली बनवून आणि नाही ती आम्ही मग ती पुजारी जी आहेत ते अशी आणू शकतात, मला पाण्यामध्ये सोडू शकतात, त्या दक्षिण टाका म्हणते. हा फुलं बिलं टाक. क्षमा करी बा विठ्ठला अंगी नाही त्राण, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान.